नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 2 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. ओके, तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच राजेश कुमार सिंग. तर राजेश कुमार सिंग यांना हा अतिरिक्त कार्यकाल सोपवण्यात आलेला आहे. ओके, तर बघा संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. बघा डॉक्टर समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 31 मे 2026 पासून राजेश कुमार सिंह यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. स्टेट ऑफ इंडिया डिजिटल इकॉनॉमी 2026च्या अहवालानुसार डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे बघा 5वा. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर 5वा क्रमांक आहे. चला बघूयात आपण. तर बघा भारताने 2025मधील 8व्या स्थानावरून प्रगती करत 2026मध्ये थेट 5वे स्थान मिळवलेले आहे. ओके, तर बघा मागील वर्षी भारताचे स्थान होते 8वे आणि यावर्षी म्हणजे 2026मध्ये भारताचे स्थान आहे बघा 5वे. ओके, तर बघा भारताने जर्मनी, फ्रान्स, जपान आणि कॅनडा यांसारख्या प्रगत देशांना मागे टाकले आहे आणि आपले 5वे स्थान प्राप्त केले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा ही जी योजना आहे केरळ म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा केरळ राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना ही सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात प्रश्न क्रमांक 4. तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा याचं उत्तर आहे 31 मे म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तरी दरवर्षी आपण 31 मे रोजी आपण तंबाखू विरोधी दिवस साजरा करतो. तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे बघा. तर चला बघूयात आपण. बघा याचा उद्देश काय आहे, तर तंबाखूच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि आजारांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि याची सुरुवात बघा जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1987मध्ये या दिवसाची सुरुवात केलेली होती. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. पिकांसाठी जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित जनुकीय संपादक कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच भारत. तर भारत या देशातील शास्त्रज्ञांनी हा विकसित केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. मे 2026मध्ये मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICAR अंतर्गत कटक येथील केंद्रीय भात संशोधन संस्थाच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा या प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे, तर या नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आधारित एडिटिंग सिस्टीमला प्लांट ओपन क्रिस्पस 1 असे नाव देण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. शास्त्रज्ञांनी तांदूळ भात म्हणजेच तांदूळ या पिकाचा मॉडेल म्हणून वापर करून या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. अरुणाचल प्रदेशचे वैशिष्ट्य हे अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर बघा नावातच आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अरुणाचल प्रदेश. तर बघा अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर चला बघूयात आपण. अरुणाचल प्रदेश राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या सहकार्याने बघा अरुणाचल प्रदेशचे वैशिष्ट्य ही जी मोहीम आहे, हे जे अभियान आहे ते सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीमध्ये मे 2026मध्ये विशेष मिशनचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा याचा उद्देश काय आहे, तर अरुणाचल प्रदेशला देशातील प्रीमियम सेंद्रिय किवी हब म्हणून विकसित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कोणते पूर्वेकडील राज्य ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2026मध्ये सर्वोत्तम ठरले आहे? तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच बिहार. तर बिहार हे राज्य पूर्वेकडील ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2026मध्ये सर्वोत्तम ठरलेले आहे. तर बघा बिहारची राजधानी आहे बघा पटना. तर बघूयात आपण. चला बघा
या सर्वेक्षणामध्ये पूर्व भारतामधील राज्यांमध्ये बिहारने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यानंतर ओडिशा या राज्याने दुसरा क्रमांक, तर झारखंड या राज्याने तिसरा क्रमांक आणि पश्चिम बंगाल याने चौथा क्रमांक पटकावलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स समर्पित मंत्रालय कोणत्या राज्याने स्थापन केले आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर बी म्हणजेच केरळ. केरळ या राज्य सरकारने भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स समर्पित मंत्रालय स्थापन केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. बघा याचा मुख्य उद्देश काय आहे, तर राज्यातील डिजिटल प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवोपक्रम, संशोधन आणि तंत्रज्ञान चालित विकासाला अधिक बळकटी देणे असा याचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा, देशातील पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाचे 68वे सत्राचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर बघा भारताकडे हे यजमानपद आहे. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा आशियाई उत्पादकता संघटनेच्या म्हणजेच एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनच्या नियामक मंडळाच्या 68व्या सत्राचे यजमानपद हे भारत देशाकडे आहे. ओके, बघा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली खालीलपैकी कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे बघा निबे इंडिया. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर या कंपनीने सूर्यास्त्र रॉकेट प्रणाली ही विकसित केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण याबद्दल. बघा निबे लिमिटेड प्रणाली इस्रायलच्या एल्बिट सिस्टीम्स या नामांकित कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने तयार करण्यात आलेली आहे. आणि बघा देशातील पहिली प्रणाली म्हणजेच ही भारतातील पहिली स्वदेशी युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर लाँग रेंज रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे आणि एकाच प्लॅटफॉर्मवरून विविध प्रकारचे रॉकेट्स डागण्याची क्षमता यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसात जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.